संघ विदर्भ प्रदेशाच्या माध्यमातून मी गजानन गटलेवार प्रदेश महामंत्री भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशाच्या वतीने 8 एप्रिल रोजी कामगारांच्या विविध मागण्या ज्या सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे या मागण्या मंजूर करून घेण्याकरिता सरकारला जागविण्याकरिता भारतीय मजदूर संघ 8 एप्रिल रोजी या नागपूर शहरामध्ये महानगरामध्ये विदर्भातील 11 जिल्ह्यांना सोबत घेऊन श्रमिकांची आक्रोश रॅली या ठिकाणी करणार आहे। अनेक महत्त्वाचे प्रश्न मागील अनेक वर्षापासून सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे। सरकारकडनं वेळोवेळी फक्त आश्वासन मिळते। नागपूरच्या विधानसभेच्या शीतकालीन सत्रामध्ये देखील वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून आपण आंदोलन करतो, परंतु त्या ठिकाणी देखील केवळ आश्वासन मिळते, आश्वासनाच्या पलीकडे काही मिळत नाही। त्यामुळे सरकारला या ठिकाणी जागविण्याकरिता कर्मचाऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे, त्याला जागविण्याकरिता हा आक्रोश मोर्चा आहे। EPS 95ची पेन्शन असो, ESICचा विषय असो, ESICची मर्यादा 21,000 वाढायला पाहिजे, ती 46,000 व्हायला पाहिजे। EPSची पेन्शन जी 2-3 हजार रुपये मिळत आहे ती कमीत कमी 5,000 आणि महागाई भत्त्यासहित मिळाला पाहिजे। महिला आर्थिक विकास मंडळातील ज्या महिलांच्या सबलीकरणाकरिता बचत गटाकरिता कार्य करीत आहे त्या महिलांच्या मानधनात वाढवायला पाहिजे। त्यांच्या आस्थापना खर्चाकरिता सरकारने 25 लाख रुपये प्रति CMRC द्यायला पाहिजे। असे हे वेगवेगळे प्रश्न घेऊन हा महामोर्चा आहे। मग त्यामध्ये मेट्रोचा प्रश्न असो, मध्य रेल्वेचा प्रश्न असो, कोलचा प्रश्न असो, असे वेगवेगळे प्रश्न घेऊन जे राज्य सरकारशी कुठेतरी निगडीत आहे अशा सर्व प्रश्नांना घेऊन हा भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून आक्रोश मोर्चा या ठिकाणी सरकारला जागविण्याकरता काढण्यात येणार आहे। श्रमिक आक्रोश रॅलीमध्ये मेट्रो रेल्वे आहे, मध्य रेल्वे आहे, त्यानंतर महिला आर्थिक विकास मंडळाच्या महिला आहे, जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी आहे, वीज महामंडळातील कर्मचारी आहे, महानगरपालिकेतील आपली बच्चे कर्मचारी आहे, अशा वेगवेगळ्या उद्योगातले मग गट सचिव असो, मग असंघटित आणि असंघटित सर्व क्षेत्रातले, मग माथाडी कामगार आहे, राईस मिलमधले कामगार आहे, असे सर्वच क्षेत्रातील कामगार या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सहभागी होणार आहे। तेच मागणं आहे की बाबा कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्यांना सुरक्षा द्या। जे कर्मचारी आता मेट्रोमध्ये जे कर्मचारी काम करत आहे परमनंट काम आहे, मेट्रो हे नागपूर शहरामध्ये परमनंट चालणार आहे, त्या कर्मचाऱ्यांना परमनंट करा। त्यांचं कंत्राटदारामार्फत जे शोषण होते किंवा कंत्राटदाराच्या माध्यमातून ज्यांना नोकरी देण्यात आलेली आहे ती नोकरी कायम करण्यात यावी। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 15-20 वर्षापासून आज महिला कर्मचारी काम करत आहे अटेंडंट म्हणून हाऊसकीपिंगमधून, त्या ठिकाणी त्यांना कायम करा अशी आमची मागणी आहे। मनपा आपली बसमध्ये कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक वेतनामध्ये शोषण होत आहे, त्यांना घरभाडे भत्ता मिळत नाही, त्यांना भाडे भत्ता मिळाला पाहिजे। ॲटो कामगारांचं शोषण होत आहे, ॲटो कामगारांचा अचानकपणे LPG गॅस 56 रुपयावरून 135 रुपये भावाने विकल्या जात आहे। आज त्या ॲटो चालक काय कमवणार आणि काय खाणार आणि काय कुटुंब चालवणार, अशा प्रकारचे सगळेच प्रश्न आहे। सरकारने कल्याणकारी ॲटोच्या कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी मंडळाची घोषणा केली, परंतु अजूनपर्यंत तो कागदोपत्रीच आहे। अजूनपर्यंत ॲटो चालकांना त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही आहे। हा मोर्चा कुठे होणार आहे? हा मोर्चा यशवंत स्टेडियम मधून निघणार आहे आणि किती संख्या राहणार आहे? 15,000च्या वरती संख्या राहणार आहे।